नमस्कार फ्रेंड्स, तर तुमचं गुड डे बिस्किट या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आता चाललेले आहे बाहेर चालले म्हणजे खास करून मी किराणा भरण्यासाठी चाललेले आहे. आणि बघा तुम्ही, इतकं बाहेर ऊन पडले ना, प्रमाणाच्या बाहेरच. मी घरात उभी आहे तरी मला घाम यायलाय, त्याच्यामुळे एवढं काय मी हे केलं नाही आहे, तसंच निघणार. चला तर आपण आता जाऊया. बघा फ्रेंड्स, इकडं गाडी लावलेली आहे, आता ही गाडी बाहेर काढायला. तर बघा फ्रेंड्स, किती ऊन आहे, असं वाटतं की उन्हाळाच आहे, पण आता आहे चालू पावसाळा, जुलै महिना. हे बघा, रात्रीच्या पावसाचं पाणी साठलंय, किती बारामध्ये पाऊस झालाय. आणि हे लोक कसे राहिले असते, झोपायचे यांचे दिवस काय हाल झाले असते. ही कसली लोक आहेत की काय समजना, घरं करायला आणले लोखंडाचे. गाडीचा आपण चाललेलो आहेत मेडिकल कॉलेजच्या समोरच्या रस्त्याने. तर लवकर एक टेस्ट बेबी सेंटर येणार आहे आणि मी तुम्हाला आता ते दाखवते जाता जाता. महिताज टेस्ट बेबी सेंटर हे आम्ही जाताना त्याच रोडला लागते आहे आणि त्याच्या पलीकडनंच आम्ही राहत आहे, दादा पाटील नगरला. तर बघा तुम्ही, बारामतीत हे कसं हिरवळ, एकदम गवत मस्त आले पावसामुळे. जरा छान वाटायले पाऊस पडल्यामुळं, सगळीकडं गारगार. आणि अचानक ऊन पडल्यामुळं रात्री येऊ शकते पाऊस असं वाटते. पण बरं झालं, पाऊस खूप महत्त्वाचा आहे. पाऊस गेल्या वर्षी पण कमी होता, त्यामुळं पाण्याची लय बेकार परिस्थिती होती. बघा तुम्ही, तर बघा साईडला रेल्वे पटरीचा रोड पण आहे आणि त्याच्यासमोरच महिता टेस्ट बेबी सेंटर पण आहे. आता ते आलंय जवळ, तुम्हाला दिसेलच वरती. पण एवढं ऊन असून पण लोक बघा बाहेर जाण्याचं काही सोडत नाहीत. आता आम्ही पण चाललो आहेत. हायवेवरती बघा तुम्ही, टेस्ट बेबी सेंटर हॉस्पिटल चांगलं आहे म्हणतात. मी काय कधी गेलेली नाही महिता हॉस्पिटलमध्ये, पण आहे जवळ. म्हणजे माणूस म्हणतो ना, जवळच्या पेक्षा लांब माणसाला आपल्या जवळ असते त्याचं कधीच किंमत नसते, असा प्रकार झालेला आहे तो. त्याच्यामुळं आम्ही काय कधी महिता हॉस्पिटलला गेलेलोच नाहीत. आता आले आहेत मॉलमध्ये. बघा, हे अजिंक्य बिग बाजार हा एक मॉल आहे. जसं आम्ही बारामतीत राहायला आलात ना, तसं ह्या मॉलमध्ये आम्ही इथंच सामान भरतो. तर चला, ये इकडं पार्किंग करायला गाडी गेलेली आहेत बघा, कुठं. फायनली आपण आलेलो आहेत मॉलच्या समोर आता. तर नंतर बघा, इथं मी प्रत्येक येणांगणेस एक खाली पक्षी भेटतात, वेगवेगळे प्राणी भेटतात. इतका आवडतात ना मला, ते बघितल्याशिवाय मी वरती जातच नाही. तर बघा तुम्ही, इथे पिंजऱ्यामध्ये ठेवलेले आहेत वेगवेगळे पोपट, कासव वगैरे बरंच काय काय आहे, वरती लिहिलेलं आहे. आणि हे बघूनच मी नंतर मॉलच्या वरती चढत असते. चला आपण आता वरती जाऊया. राईट साईडला इथं बॅग बाहेरच ठेवायची सिस्टीम आहे, उजव्या साईडला. आणि कुपन घेऊन जायचं. आता ही ट्रॉली घ्यायची, आतमध्ये जायचं आणि इथनं सुरुवात करायची सामान घ्यायला. अशा पद्धतीने हे मॉल आहे. सगळं साबण, कोलगेट, ब्रश, सगळं साबण, निरमा, याचा एरिया, हँडवॉश.
करत राहिले. चला बघूया. हे स्प्रेच आहे, सगळे परफ्यूम ठेवले. बिस्किट ऑफ बिल होतं तोपर्यंत मी पक्षी बघून घेतलेले आहेत, तरी पण हे काय ह्यांचं झालेलं नाही आहे. आता झालेलं दिसतंय. आता हे घेऊन पेमेंट करायचं आहे पुढे काउंटरला आणि मग नंतरच बाहेर एंट्री आहे. हे करून झालेलं आहे. मला हे झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. बाय.